पूजा खेडकरची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। यूपीएससी परीक्षा देण्यास आयुष्यभराची बंदी आहे पूजाला। खोट्या प्रमाणपत्र आधारे पूजानं नोकरी मिळवली होती। बोगस कागदपत्रांच्या आधारे आयएस झालेल्या पूजावर आता मात्र परीक्षा देण्यास आयुष्यभराकरता यूपीएससीची परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे। पाहूया या संदर्भातला हा एक सुरुवातीला खास रिपोर्ट। पूजा खेडकरची नोकरीतून हकालपट्टी, यूपीएससी परीक्षा देण्यास आयुष्यभराची बंदी, खोट्या प्रमाणपत्र आधारे मिळवलेली नोकरी गेली। खोटं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून आयएस झालेल्या पूजा खेडकरची अखेर नोकरीतून हकालपट्टी झाली आहे। पूजा खेडकरची उमेदवारीच केंद्रीय लोकसेवा आयोगानं रद्द केली आहे। पूजाचा आयएस होणं हाच एक घोटाळा असल्याचं अधोरेखित झालंय। पूजा खेडकरनं परीक्षा देण्याच्या संधी संपल्यावर नावात फेरफार करून परीक्षेच्या आणखीन काही संधी मिळवल्या। पूजा खेडकरनं तब्बल 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली। आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं दाखवून स्वतःचं उत्पन्न कमी दाखवलं। 2 दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरीत आरक्षण मिळवलं। आयटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आवाज उठवल्यानंतर पूजा खेडकर ही चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे। पूजाचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणण्यात आलाय। त्यानंतर आता तिची नोकरीतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे। यूपीएससीने मोठी कारवाई केलेली आहे। आता हे तात्पुरतं जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल, म्हणजे त्यांचे आयएस पदी काढून घेण्यात येईल। पूजा खेडकरवर स्वतः यूपीएससीने एफआयआर दाखल केलेला आहे, त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच। परंतु इथं थांबता कामा नये, तर पूजा खेडकर यांना ज्यांनी मदत केली त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। पूजानं आयएस होण्याकरता यूपीएससीचा डंकी रूट निवडला होता। त्यासाठी खोटी कागदपत्र बनवली, अनेक ठिकाणी कायदा वाकवला, वडील आयएस असल्याचा फायदा उठवला। गैरमार्ग अवलंबून प्रशासनात पूजासारखे किती जण आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।